कर्जमाफी करणार नाही असं आम्ही कधीही म्हटलं नाही, पण अविचारानं कर्जमाफी करणं योग्य नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत म्हटलं। तर सरकार कर्जमाफीबद्दल गंभीर नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते सुनील तटकरे यांनी केलाय। दरम्यान कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेतही गोंधळ सुरूच राहिला, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं। आपण सदनाची वेळ घेतोय। काल कर्नाटक गव्हर्नमेंटने सुद्धा एक प्रस्ताव तयार करून केंद्राकडे पाठवला की आम्हाला कर्जमाफी करायची आणि ह्या कर्जमाफीमध्ये केंद्राने आम्हाला सहाय्य करावं। मला असं वाटतं की सगळ्या सभागृहाच्या नेत्यांनी एकत्र माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर तुमच्या उपस्थित बसावं आणि अशा प्रकारचं काही की ज्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनातून काही आश्वस्त समोर येईल, काही प्रॅक्टिकल समोर येईल की या विषयावर मी असं म्हणत नाही की आता सभागृह सुरू करा, पण सभागृह सुरू झालं पाहिजे, कामकाज व्हायला पाहिजे। अनेक प्रश्न, अनेक लक्षवेधी पेंडिंग आहेत। हा विषय इतका मोठा आहे की असा ॲब्रप्टली ठरवता येणार नाही आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांची याच्यावर तयारी आहे। सभागृहातल्या सगळ्या विरोधी पक्षांनी बसावं आणि याची प्रॅक्टिकॅलिटी आणि त्याचं प्रॅक्टिकल टाइम टेबल हे ठरवण्याची आवश्यकता आहे। सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यापासून सुद्धा सभापती महोदय आज आत्महत्या त्या ठिकाणी होत आहेत। नाशिक सारख्या कृषी मालाचं प्रचंड प्रमाणात उत्पादन करणाऱ्या आणि आज कृषी क्षेत्रामध्ये सदन असलेल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा दुर्दैवाने आत्महत्या झाल्याचं एक विदारक चित्र तुम्हाला आम्हाला पाहायला मिळते आहे। अशा वेळेला सभागृहाच्या नेत्याकडून आमची ही अपेक्षा नव्हती की कर्जमाफीसाठी नेमके आम्हाला किती आकडेवारी काय त्या ठिकाणी करावी लागणार आहे। सरकारकडे जर काही ही माहिती नसेल तर हे सरकार शेतकरी द्रोही आहे असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे। आज तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वतीमध्ये वेळ काढूपणाचं धोरण करतात। तुम्हाला जे काही करायचं असेल ते करायला आमची तयारी आहे ना। 289 खाली घ्या, मतदान घ्या त्याच्यावरती आणि एकदा कळू द्या कर्जमाफी पाहिजे का नको, त्याचा सुद्धा निकाल महाराष्ट्र जनतेला त्या निमित्ताने मिळाला पाहिजे ही आमची राष्ट्रपतीची सभापती महोदय या ठिकाणी अपेक्षा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।